कधी तुम्ही विचार केला आहे का? अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ कधी एखाद्या भक्ताला आशीर्वाद देण्याऐवजी रागाने काही विचित्र शब्द का बोलायचे? कधी एखाद्या व्यक्तीकडे पाहून अचानक एखाद्या प्राण्याचा उल्लेख करायचे, कधी एखाद्या दिशेला पाहत म्हणायचे, मोठा वृक्ष पडला. तर कधी अगदी साध्या ग्रामीण भाषेत असे काही बोलायचे ज्याचा त्या क्षणी काहीच अर्थ समजत नसे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की स्वामींचे हे शब्द नंतर घडणाऱ्या एखाद्या घटनेशी जोडले जात असल्याचे अनेक भक्त परंपरांमध्ये वर्णन आढळते. मग प्रश्न असा, स्वामी समर्थ खरंच विचित्र बोलत होते का? की त्यांच्या प्रत्येक शब्दामागे असा काही संकेत दडलेला होता जो सामान्य माणसाच्या बुद्धीला लगेच समजत नव्हता? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या कटू आणि सांकेतिक बोलण्यामागची 7 गूढ कारणे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण समजून घेणार आहोत की स्वामींच्या शब्दांचा खरा अर्थ शब्दांमध्ये नव्हता, तर भक्ताच्या भावामध्ये होता. श्री स्वामी समर्थांच्या चरित्रातील अनेक वर्णनांमध्ये त्यांची बोलण्याची पद्धत अतिशय वेगळी असल्याचे सांगितले जाते. ते नेहमी सरळ प्रश्नांचे सरळ उत्तर देतीलच असे नाही. एखाद्याने नाव विचारले तर वेगळेच उत्तर, एखाद्याने संकट सांगितले तर त्यावर थेट उपाय न सांगता एखादी उपमा, आणि कधी तर भक्तांच्या प्रश्नाशी संबंध नसल्यासारखे वाटणारे एखादे वाक्य. सामान्य माणूस म्हणेल, स्वामी काय बोलत आहेत? पण भक्त परंपरेतील श्रद्धेनुसार त्या शब्दांचा संबंध त्या व्यक्तीच्या परिस्थितीशी असू शकतो. म्हणजेच शब्द साधे असले तरी संकेत खोल असू शकतो. आणि याच कारणामुळे स्वामींच्या बोलण्याला अनेक भक्त कटू भाषा किंवा सांकेतिक भाषा असे म्हणतात. पहिलं गूढ, बुद्धीला थांबवणारी भाषा. आपलं मन सतत विचार करत असतं. हे का झालं? असं कसं होईल? याचा फायदा काय? माझं नुकसान काय? माझ्याबरोबरच असं का? आपण प्रत्येक गोष्ट तर्काने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण अध्यात्मामध्ये प्रत्येक अनुभव फक्त तर्काने समजतोच असे नाही. स्वामींचे एखादे गूढ वाक्य ऐकून भक्ताला लगेच अर्थ समजत नसे, त्यामुळे तो त्या शब्दाचा विचार करत राहायचा आणि हळूहळू त्याला स्वतःच्या परिस्थितीशी त्याचा संबंध जाणवू शकतो. यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. कधीकधी सद्गुरू उत्तर देत नाहीत, ते आपल्याला उत्तर शोधण्याच्या दिशेने नेतात. दुसरं गूढ, प्रत्येक भक्तासाठी वेगळा संदेश. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत. प्रत्येकाची समस्या वेगळी. कोणाला संसाराची चिंता, कोणाला आजाराची चिंता, कोणाला आर्थिक अडचण, तर कोणाला आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज. अशावेळी स्वामी एखाद्या व्यक्तीसाठी बोललेले वाक्य दुसऱ्याला पूर्णपणे निरर्थक वाटू शकते, पण ज्याच्यासाठी ते वाक्य असेल त्याला त्याचा संदर्भ कळू शकतो. हीच त्या भाषेची एक विशेषता मानली जाते. उदाहरणार्थ, गाठोडे सांभार, चोर टपलेत. वरवर पाहता हे सामानाबद्दलचे वाक्य वाटते, पण आध्यात्मिक अर्थाने त्याचा विचार केला तर माणसाने आपल्या चांगल्या विचारांचे, सद्गुणांचे आणि साधनेचे रक्षण केले पाहिजे. कारण मोह, अहंकार, लोभ आणि मत्सर हे आपल्या अंतर्मनातील चोर ठरू शकतात. तिसरं गूढ, कठोर शब्द पण उद्देश. स्वामी कधीकधी एखाद्या भक्तावर रागावल्यासारखे बोलत असत, असे चरित्र परंपरेत वर्णन आहे. कधी कठोर शब्द, कधी हकलून देण्यासारखी भाषा, आणि कधी एखाद्या व्यक्तीला अपेक्षित नसलेली प्रतिक्रिया. पण भक्तांच्या श्रद्धेनुसार त्यामागचा उद्देश नेहमी अपमान करणे असा नव्हता. कधीकधी कठोर शब्दांचा उपयोग माणसाच्या अहंकाराला धक्का देण्यासाठी केला जाऊ शकतो. कारण ज्याला स्वतःबद्दल खूप मोठेपणा वाटतो त्याला आधी स्वतःकडे पाहायला शिकावं लागतं. स्वामींच्या कठोर बोलण्याचा अर्थ असा घेता येतो की तुझ्या बाहेरच्या समस्या सोडवण्यापूर्वी तुझ्या आतल्या समस्या ओळख. रागाच्या मागेही उपदेश असू शकतो आणि कठोर शब्दांच्या मागेही जागृतीचा संदेश असू शकतो. चौथं गूढ, आम्ही मूळ पुरुष. स्वामी समर्थांच्या संदर्भातील
सर्वाधिक चर्चेल्या जाणाऱ्या वाक्यांपैकी एक म्हणजे आम्ही मूळ पुरुष, वडाचे झाड, दत्तनगर. या वाक्याचा शब्दशः अर्थ घेतला तर तो सहज समजत नाही, पण भक्त परंपरेत याचे विविध आध्यात्मिक अर्थ लावले गेले आहेत. मूळ पुरुष म्हणजे आद्यतत्व, वडाचे झाड म्हणजे विशाल, चिरंतन आणि आश्रय देणारे प्रतीक, आणि दत्त परंपरेशी जोडलेले संकेत. याचा एक व्यापक आध्यात्मिक अर्थ असा घेता येतो की देह नश्वर आहे, पण चैतन्याचे मूळ तत्व शाश्वत आहे. म्हणूनच स्वामींच्या अशा वाक्यांकडे केवळ सामान्य परिचय म्हणून न पाहता त्यातील आध्यात्मिक प्रतीक समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. 5वं गूढ, निसर्ग आणि प्राण्यांच्या उपमा. स्वामींच्या बोलण्यात झाडे, पक्षी, प्राणी आणि निसर्गातील गोष्टींचा उल्लेख आल्याचे चरित्र परंपरेत सांगितले जाते. पण प्रश्न असा, स्वामींनी माणसाला समजावण्यासाठी प्राण्यांचीच उदाहरणे का वापरली असतील? कारण निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवते. पक्षी आपल्याला स्वातंत्र्याची आठवण करून देतो, झाड आपल्याला स्थिरता आणि देण्याची वृत्ती शिकवते, नदी वाहत राहण्याचा संदेश देते आणि प्राणी आपल्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू दाखवतात. म्हणून स्वामींच्या अशा उपमा केवळ विचित्र शब्द नसून माणसाच्या स्वभावाकडे त्याचे लक्ष वेधण्याचा एक मार्ग असू शकतात. 6वं गूढ, शेतातलं तण काढ. समजा कोणी म्हटलं, शेतातलं तण काढून टाक, मग पीक चांगलं येईल. सामान्य अर्थ अगदी सोपा आहे. शेतातील तण काढलं तर पिकाला चांगली वाढ मिळते. पण हाच विचार आपल्या मनावर लागू केला तर मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार हीच तर मनातील तणं आहेत. ही तणं वाढत राहिली तर भक्तीची जागा हळूहळू कमी होत जाते. म्हणून या साध्या वाक्यातून एक सुंदर संदेश मिळतो. बाहेरचं जग बदलण्यापूर्वी मनाची मशागत करा. शेत स्वच्छ असेल तर पीक चांगलं येतं आणि मन स्वच्छ असेल तर विचार चांगले होतात. 7वं गूढ, भविष्याचे संकेत. स्वामी समर्थांच्या चरित्रातील काही कथांमध्ये त्यांनी भविष्यातील घटनांशी संबंधित संकेत दिल्याचे वर्णन केले जाते. उदाहरणार्थ, मोठा वृक्ष कोसळला किंवा एखाद्या प्राण्याच्या झोपण्यासंबंधी सांकेतिक वाक्य. अशा वाक्यांचा अर्थ त्या क्षणी समजत नसे. नंतर एखादी घटना घडल्यानंतर भक्त त्या शब्दांचा संबंध त्या घटनेशी जोडत असत. इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या कथांकडे श्रद्धा आणि भक्त परंपरेतील अनुभव म्हणून पाहणे योग्य आहे. त्यांचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने आपल्या श्रद्धेनुसार घ्यावा. पण या कथांमधून एक सुंदर संदेश नक्की मिळतो. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे जागरूकतेने पहा, कारण कधीकधी एखादा छोटासा अनुभवही आपल्याला मोठा धडा देऊन जातो. स्वामींच्या बोलण्यात ग्रामीण आणि साधी भाषा आल्याचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. आज आपल्याला वाटू शकते, एवढे मोठे संत आणि इतकी साधी भाषा, पण कदाचित हाच त्यांचा मोठेपणा होता. संत होण्यासाठी अवघड शब्दांची गरज नसते. सत्य सांगण्यासाठी भाषा मोठी नसते, भावना मोठी असते. एखादा विद्वान माणूस कठीण शब्दात बोलू शकतो, पण एक साधा शब्द जर थेट मनाला भिडला तर त्याचा परिणाम अधिक खोलवर होऊ शकतो. स्वामींच्या भाषेतही हाच साधेपणा भक्तांना जाणवत असे. आता सुरुवातीचा प्रश्न पुन्हा आठवा. स्वामी समर्थ विचित्र बोलत होते का? कदाचित आपल्याला विचित्र वाटणाऱ्या शब्दांमध्येच त्यांचा संदेश दडलेला असेल. कदाचित ते प्रत्येक भक्ताला त्याच्या पात्रतेनुसार समजेल अशा पद्धतीने मार्गदर्शन करत असतील, किंवा कदाचित त्यांच्या अनेक वाक्यांचे अर्थ नंतर भक्तांनी आपल्या अनुभवांमधून शोधले असतील. पण एक गोष्ट निश्चित, स्वामींच्या नावाने सांगितल्या जाणाऱ्या या कथांचा मुख्य संदेश आपल्या मनाकडे पाहण्याचा आहे. अहंकार कमी करा, मन स्वच्छ ठेवा, भक्तीमध्ये प्रामाणिक राहा, मोह आणि लोभापासून सावध राहा आणि संकटात घाबरून जाऊ नका. कारण स्वामींच्या भक्तीचा सर्वात मोठा अर्थ कदाचित हाच आहे. श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत सदाचार आणि जागरूकताही ठेवा. श्री स्वामी समर्थांचे प्रत्येक गूढ वाक्य आपल्याला
समजेलच असे नाही, पण त्यांच्या नावाचा जप करताना मनात एक भावना नक्की ठेवता येते. स्वामी, माझ्या मनातील तण दूर करा, माझा अहंकार दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा आणि संकटात धैर्य द्या. कारण सद्गुरूंच्या शब्दांचा अर्थ फक्त कानांनी ऐकायचा नसतो, तो आचरणात आणायचा असतो. जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ एखाद्या स्वामी भक्तासोबत नक्की शेअर करा. अशाच रहस्यमय आणि भक्तिमय कथांसाठी आपल्या गुरुभक्ती मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.